नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. 28 जानेवारी सोमवारच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी 27 जानेवारी रविवारचं आपण लेक्चर अपलोड केलेलं नाही. कालचं ते का नाही अपलोड झालं किंवा कालचं लेक्चर का बनलं नाही त्याचं कारण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की लेक्चर का नाही आलं म्हणून. 28 जानेवारीच्या महत्वाच्या न्यूज बघूयात. सीबीएसई शाळांमध्येही आता अभिक्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड चाचणी घेण्यात येणार आहे. जसं राज्य मंडळाच्या शासनांमध्ये घेण्यात येते शाळांमध्ये, ही का घेता येते तर कल चाचणी, की एखाद्या विद्यार्थ्याचा कल नेमका कुठल्या क्षेत्राकडे आहे हे बघण्यासाठी. याचा उद्देश एकदम सिंपल आहे की 10वी नंतर पुढल्या विद्याशाखेची निवड कशी करावी किंवा त्याच्यासाठी काय मार्गदर्शन असलं पाहिजे त्याच्यासाठीचा हा सगळा प्रकार आहे. सो त्याच्यामुळे आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद जी आहे ही सीबीएसई करता अशी चाचणी तयार करेल, जेणेकरून 10वी नंतर विद्यार्थ्यांना कुठलं क्षेत्र निवडावं त्यासाठी एक दिशा मिळेल. रेल्वे मंत्रालयाने अ श्रेणीच्या 75 रेल्वे स्थानकांवर 100 फूट उंचीच्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या अंतर्गत पुण्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावर 100 फूट ध्वजस्तंभावर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला गेलेला आहे. सो ही एक बाब लक्षात घ्या. त्याच्यानंतर संपादकीय लोकसत्ताचं बघितलं तर सुपर इंटेलिजन्सच्या दिशेने म्हणून आहे. तिच्यामध्ये टेक्निकल टर्म्स वगैरे आहेत की कशा पद्धतीने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी बोलायचं असलं, दुसरी भाषा असलेल्या, तर त्याला त्या भाषेत कशा पद्धतीने उच्चार व्हावा वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. आपण इंटेलिजन्स जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचे 3 प्रकार बघितले होते. त्याच्यातला हा एक सुपर इंटेलिजन्स नावाचा प्रकार होता की अद्ययावत मशिनरी कशी तयार होईल आणि तुम्ही फक्त ऑर्डर देण्याचीच त्याच्यासाठी हे असेल आणि तिच्यातून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने ते वर्कआउट होऊ शकतं. हे सुपर इंटेलिजन्सवर एक संपादकीय आलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला हा महत्वाचा मुद्दा आहे. युपीएससी साठी खूप खूप महत्वाचा, की याच्यावर जर प्रश्न आला आपल्याला मेन्सला तर त्याच्याकरता हे आर्टिकल महत्वाचं आहे. लेखा अनुदान किंवा हंगामी अर्थसंकल्पाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाण्याचे चान्सेस आहेत असं काही लोकांनी सूचित केलेलं आहे. महत्वाच्या लोकांनी की लेखा अनुदान किंवा मग हंगामी इंटरिम बजेटपेक्षा एक प्रॉपर पूर्ण बजेट असेल असं म्हटलं जात आहे. सो आता ते 2-3 दिवसात क्लिअर होऊन जाणार आहे. राष्ट्रपतींचं अभिभाषण ही होणार आहे. आता हे काय प्रकरण असतं की एक प्रथा असते, नवीन वर्षाचं पहिलं अधिवेशन जे असतं त्याचं पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं आणि सरकारद्वारे काय काय योजना केल्या गेल्यात, सरकारचे काय काय महत्वाचे उपक्रम होते त्या सर्वांची माहिती राष्ट्रपती या अभिभाषणातून देत असतात. म्हणजे आता याच्यात मेजर इश्यू असा होता टेक्निकल की संसदेचं हिवाळी अधिवेशन 8 जानेवारीला संपलं. त्यामुळे 31 जानेवारीला होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पहिलं नसलं असतं, कारण हे 8 जानेवारीपर्यंत पहिलं हिवाळी अधिवेशन संपलं होतं. तरी सुद्धा मग राष्ट्रपती अभिभाषण कसं देणार, कारण पहिल्याच याला असतं त्यांचं, हे 31 पहिलं होत नव्हतं. मग आता त्याच्यासाठी बघा टेक्निकली कशा गोष्टी केल्या गेल्यात. म्हणजे 3 आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 जानेवारीला ते लोकसभा संस्थगित केली होती, म्हणजे सिनेडाय केली होती की बाबा हे काही काळासाठी स्थगित करण्यात आली. मग आता 10 जानेवारी राष्ट्रपतींनी ती परत एकदा संस्थगित, म्हणजे याला प्रोरोग्रेशन. आता या दोघांसाठी मराठी शब्द जे आहेत ते संस्थगित असे आहेत, पण हे सिनेडाय आणि प्रोरोग्रेशन म्हणजे काय की विसर्जित नाही केली याला, मग ती परत एकदा पुनर्चलित करण्यात आली राष्ट्रपतींद्वारे. आणि त्याच्यामुळं हे वर्षातलं पहिलंच अधिवेशन ठरतं, म्हणजे तेच कंटिन्यू केलं त्यांनी आणि हे पहिलंच आहे, त्याच्यामुळे ते भाषण देऊ शकतात. आता एवढा हा टेक्निकलीच्यात जाण्यापेक्षा तुम्ही पार्लमेंट नावाचं चॅप्टर जे आहे त्या पार्लमेंट नावाच्या चॅप्टर मधून तुम्ही ह्या गोष्टी वाचू शकता. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे सिनेडाय प्रोरोगेशन, याचा डिफरन्स पण खाली दिलेला आहे ऍडजस्टमेंट, त्याचा फोटो काढून मी टाकून देईल टेलिग्राम चॅनलला, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अमेरिका 22 डिसेंबर ते 25 जानेवारी असा जो काळ होता अमेरिकेतला, याच्यामध्ये टाळेबंदी होती. ही टाळेबंदी अखेर उठलेली आहे. सो 1 महिन्यापेक्षा जास्त काळ चाललेली टाळेबंदी अमेरिकेतली. दुसरं महत्वाचं आहे की दर सोमवारी बघा अर्थशास्त्राविषयीचं एक सदर येत असतं बघा जोशींचं, आणि हे खूप छान सदर आहे. अर्थसंकल्प कसा वाचायचा, तर त्यांनी सिंपल गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत की अर्थसंकल्पाच्या 2 बाजू असतात. एक सरकारकडे जमा होणारा महसूल, सरकारकडे जेवढा काय कर येत असतो, रेव्हेन्यू येत असतो, आणि सरकारद्वारे या जमा महसुलाचा कसा विनियोग केला जातो, कसा खर्च केला जातो, या 2 गोष्टी याच्यामध्ये असतात. येणारा पैसा आणि जाणारा पैसा, तुम्ही खर्च करणारा पैसा. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही जे काही उत्पन्न, तुम्हाला जो काही पगार मिळेल त्याच्यातून तुम्ही कसा खर्च भागवणार, त्या सगळ्या गोष्टी, दोघांचा हिशोब. सार्वजनिक उत्पन्नाचा विचार जर तुम्ही केला तर महसुली जमा आणि भांडवली उत्पन्न अशा 2 महत्वाच्या गोष्टी असतात, म्हणजे रेव्हेन्यू आणि कॅपिटल या दोघी गोष्टी. मग आता महसूलमध्ये काय येतं, कर आणि करा व्यतिरिक्त मिळालेलं उत्पादन.
आणि दुसरं म्हणजे उत्पन्न. आणि भांडवली उत्पन्नामध्ये जुन्या कर्जाची वसुली, तुम्ही दिलेलं कर्ज तुम्हाला परत मिळालं आहे, किंवा एखादी मालमत्ता गव्हर्नमेंटने विकली, किंवा कर्ज काढून उत्पन्न झालेलं म्हणजे कर्ज किंवा मालमत्ता विकलेली भांडवली उत्पन्न, असे 2 सार्वजनिक उत्पन्नाचे प्रकार आहेत, हेही इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर अर्थसंकल्प येईलच आता 1 फेब्रुवारीला, आपण त्यावेळेस ते डिटेल बघूयात सगळं काय आहे ते. कायदा मंत्रालयाचा विचार जर केला तर कायदा मंत्रालयाने उच्च न्यायालयात न्यायाधीशामागे 4,500 खटले प्रलंबित आहे, अशा पद्धतीने आकडा दिलेला आहे. आणि कनिष्ठ न्यायालयात प्रत्येकी न्यायाधीशामागे 1,300 खटले प्रलंबित आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही किती प्रेशर आहे का न्यायाधीशामागे ते क्लिअर दिसू शकतं. याचे बरेच कारण आहेत. न्यायाधीशांची नियुक्ती वेळेत होत नाही वगैरे, कमी न्यायाधीश आहे, आणि खटले पण खूप जास्त आहे. आजकाल PIL जनहित याचिका कुणीही दाखल करतं, सिरियसनेस नसलेली लोकही दाखल करतात. रंजन गोगोई यांचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तिच्यामध्ये रंजन गोगोईंनी अशाच पद्धतीने सिरियस नसलेल्या एका जनहित याचिकेमध्ये दाखल करणाऱ्यावरच दंड हे केला होता. त्या संबंधीचा एक रेफरन्स तुम्हाला तिथं मिळू शकतो. असं पहिल्यांदाच झालं होतं. देन उच्च न्यायालयाची संख्या जी भारतातली 25 आहे. 1 जानेवारीला तेलंगणामधलं 25वं उच्च न्यायालय आलं. सो आता 25 उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये. 24 मध्ये एक तेलंगणाचं ऍड भर पडली. ट्रेन 18 मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली ही जी ट्रेन 18 आहे, हिला वंदे भारत एक्सप्रेस असं नामकरण देण्यात आलं. याच्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती, बरीचशी नावं सुचवण्यात आली होती. तिच्यातलं वंदे भारत एक्सप्रेस हे नाव घेण्यात आलेलं आहे. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे. भारतीय रेल्वेने मेक इन इंडिया प्रकल्प तयार केला, तिच्यातली ही एक ट्रेन. 16 डब्यांची गाडी असणार आहे. रायबरेली इथला मॉडर्न कोच फॅक्टरी आहे, तिथं तयार करण्यात आली. 18 महिन्यांमध्ये याची निर्मिती झालेली आहे. 30 वर्ष जुनी जी शताब्दी एक्सप्रेस आहे, तिची जागा ही वंदे भारत एक्सप्रेस घेईल. मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीसाठी 150 कोटींची निविदा दाखल करण्यात आलेली आहे. आता ही रायबरेली येथील मॉडेल कोच फॅक्टरी, म्हणजे हे ट्रेन 18 बनवणारेच आहे ते लोक. 2021 पर्यंत पहिला डबा तयार होणार आहे आपल्या इथं. आणि ह्या डब्याची जी किंमत असेल ती चीनपेक्षा 40% कमी, इतक्या कमी किमतीत तो डबा तयार होणार आहे. म्हणजे जर चीनमध्ये 100 रुपयात डबा तयार होत असला तर आपल्याकडे 60 रुपयात डबा तयार होईल. हो, अशा पद्धतीने मेट्रोचे डबे तयार केले जातील. त्याच्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. राज्यातल्या 7,000 शेतकऱ्यांना 3 हॉर्स पॉवर आणि 5 हॉर्स पॉवर, अश्वशक्ती असायला म्हटलं जातो मराठीमध्ये, कृषी पंप दिले जातील ना. आता याच्यामध्ये ज्याच्याकडे 5 एकर शेती त्याला 3 हॉर्स पॉवरचा, आणि 5 एकरापेक्षा जास्त शेती असली तर 5 हॉर्स पॉवरचा. याच्यामध्ये काय असतं, कंडिशन असते की तुमच्याकडे वीजचं कनेक्शन नसावं, पण तुमच्याकडे शाश्वत जलाचा पुरवठा पाहिजे. नाही तर आपलं 2 वर्षातून 2 महिने विहिरील पाणी आणि नंतर 10 महिने पाणीच नाही, अशा लोकांना देणार नाही. 95% अनुदान याच्यामध्ये मिळतं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या 2.5% आणि सर्वसाधारण वर्गाला 5% एवढे लाभार्थीचा हिस्सा याच्यामध्ये असतो. अटल सौर कृषी पंप योजना, याच्यासाठीचं जे काही लिपलेट आहे ते तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता आपल्या, ते मी अपलोड करेल लेक्चर नंतर. ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅमचं विजेतेपद जोकोविचने 7व्यांदा विक्रमी पटकवलेलं आहे. सर्बियाचा हा खेळाडू राफेल नादालचा याने पराभव केलेला आहे. रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांनी प्रत्येकी 6 वेळा ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम जेतेपदाचा विक्रम जो होता त्यांचा प्रत्येकी 6 वेळा, हा मागे टाकून जोकोविच 7व्यांदा विजयी झालेला आहे. हे त्याचं सलग 3रं ग्रँड स्लॅम आहे. विम्बल्डन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन. ओके, पहिला विम्बल्डन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, सलग 3रं ग्रँड स्लॅम त्यांनी पटकवलं. जोकोविचची ग्रँड स्लॅम जर तुम्ही बघितले तर ऑस्ट्रेलियन 7 आहे बघा. 2008, 11, 14, 13, 15, 2011 नंतर 12, 13, 15, 16 आणि 19. त्यानंतर फ्रेंच ओपन एकदा आहे 2016 मध्ये. विम्बल्डन 2011, 2014, 15 आणि 18 मध्ये. अमेरिकन 2011, 2015, 2018. बघा, हे विम्बल्डन 2018, अमेरिकन 2018 आणि आता 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन. सायना नेहवालनेही इंडोनेशियन मास्टर्स फायनल स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे. कॅरोलिना मरीन ही जी काही आहे तिच्या पायाला दुखापत झाली, तिच्यामुळे तिने माघार घेतली आणि सायनाला विजेतेपद मिळालं. अशीच घटना लंडन ऑलिम्पिकमध्येही झाली होती, ज्यावेळेस कांस्य पदक मिळालं होतं सायना नेहवालला, त्यावेळी ही मरीननी माघार घेतली होती दुखापतीमुळे. आता हे किती काही असलं तर काही लोकांना असं वाटतं की माघार घेतली, पण तुमचं गेम बरोबर तुमची फिजिकल फिटनेस सुद्धा महत्वाची असते. जर फिजिकल फिटनेस नसेल तर काही कामाचं नाही सगळं. जयपूर लिट फेस्टमध्ये ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये नारी शक्ती या शब्दाचा समावेश करण्यात आलेला आहे. सो हे एक आपल्यासाठी महत्वाचं. बऱ्याचशा ज्या काही नारी शक्ती म्हणजे महिलांच्या इम्पॉवरमेंटसाठीच्या ज्या काही चळवळी आणि त्याचा रेफरन्स घेऊन हा शब्द आलेला आहे. पेरुमल मुरुगन यांनी म्हटलं होतं की माझ्यातल्या लेखकाचा मृत्यू झालेला आहे. मथुरो भगान नावाची यांची कादंबरी होती जिच्यावर बंदी आणण्यात आली होती, सगळा इश्यू झाला होता. तर त्यांनी जयपूर लिट फेस्टमध्ये म्हटलंय की कुठल्याही प्रादेशिक साहित्याला भारतीय साहित्य म्हणून संबोधलं गेलं पाहिजे, त्याला प्रादेशिक साहित्य म्हणता कामा नये, असं यांनी एक हेर केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. प्रजासत्ताक दिनाचा जर विचार केला तर प्रजासत्ताक दिना दिवशी आसाम रायफल्स
महिलांच्या तुकडीचं नेतृत्व मेजर खुशबू कन्वर यांनी केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीमधील 90 4 जवानांनी संचलनामध्ये भाग घेतला होता. गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त गांधी विचारांची थीम चित्ररथांकरता देण्यात आली होती. त्याच्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून सिरिल रामाफोसा अध्यक्ष आहेत दक्षिण आफ्रिकेचे. सो हे 4 महत्वाचे रेफरन्सेस 26 जानेवारी निमित्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नामावी ओसाका, जसं आपण जोकोविच बघितला तर महिला एकेरीचं विजेतेपद जे काय ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमचं, नाओमी ओसाका आणि जापानची खेळाडू आहे ही जापानची पहिलीच खेळाडू आहे जिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं आणि दुसरं जागतिक क्रमवारीत ती अव्वल स्थानावर पोहोचली. सो जापानची ही अशी पहिलीच खेळाडू. तिचं हे दुसरं ग्रँड स्लॅम आहे. पहिलं ग्रँड स्लॅम आहे गेल्या वर्षी अमेरिकन ओपन होतं आणि ह्या वेळेस तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेलं आहे. सो ही एक महत्वाची बाब. त्यानंतर एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला डिसेंबरची जी काही पीडीएफ आहे हँड रिटन पीडीएफ ती तुम्ही वेदांत झेरॉक्स जे आहे सदाशिव पेठेत तिथून कलेक्ट करू शकता. आज संध्याकाळी किंवा उद्यापासून तुम्हाला ती अवेलेबल होऊन जाईल तिथं. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. जर तुमचे काही सजेशन्स असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.